तुम्ही गावात ऐकलं असेल, फलाण्याचा म्हातारा गडी गेला आणि त्याचा कुत्रा त्याच्या संगट गेला. समजा शिवरायांनी कुलकर्णी कापला आणि तिथं त्यांचा पुतळा ठेवला तर, किंवा पुरंदरेचा गाढव म्हणून एखादा पुतळा उभा केला तर, आता विषय निघालाच तर सगळं खोदणार. जय शिवराय भावांनो, मी तुमचा खास मित्र त्रिशूल पाटील आणि आपल्या हक्काच्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका असल्या गोष्टीवर की जिचं नाव ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल, डोळ्यात पाणी तरळेल, डोक्यात प्रश्न पिकतील आणि मनात रागाची ठिणगी पडेल. मी इतरत्र आयुष्याचा मर्म शोधत होतो. रायगडाचं दर्शन झालं अन कळालं, माझ्यासह प्रत्येक मराठी माणसाचा पाया या रायगडाशी जोडलाय. रायगड आपल्या शिवरायांचा तो अभेद्य गड. तिथं त्यांची समाधी, पवित्र जागा. पण तिथं काय दिसतंय? एका कुत्र्याची समाधी. होय, वाघ्या नावाच्या कुत्र्याची. हा पुतळा ठेवायचा की याला काढूनच टाकायला हवं? चला बघूया, हा वाघ्या खरंच होता का, की हा काही खोडसाळ लोकांचा खेळ आहे? चला खणून काढूया याचं सत्य. चला सांगतो वाघ्याची गोष्ट खरी की खोटी. आता ह्याचं असं आहे की रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, पवित्र जागा, आणि तिथं एका कुत्र्याचा पुतळा उभा केलाय, वाघ्या नावाचा. म्हण वाघ्या हा शिवरायांचा लाडका कुत्रा. 1680ला रायगडावर शिवराय गेले आणि हा वाघ्या त्यांच्या चितेत उडी मारून मेला. वाह, काय निष्ठा! पण थांबा रे, जरा डोकं चालवा. शिवरायांचा इतिहास बकरीमध्ये आहे, पत्रात आहे, पण कुठं आहे वाघ्याचा उल्लेख? तानाजी, बाजीप्रभू, संभाजीरायांचा उल्लेख आहे, पण हा वाघ्या कुठं आहे? याला एक पुरावा नाही. ह्या गोष्टीला एका कागदाचाही पुरावा नाही. हा, मग ही गोष्ट आली कुठून? ऐका, 1936 मध्ये हे स्मारक बांधलं गेलं. म्हणजे शिवराय गेल्यावर 250 वर्षांनी. हे ऐकलं की माझं रक्त खवळतं. जणू कुणीतरी जाणीवपूर्वक महाराजांचा अपमान करायला हा खोडसाळपणा केलाय. आता सांगा की हे खरं वाटतंय का, की आपल्या रायगडावर कुणीतरी खोडसाळपणा केलाय? काही ऐतिहासिक उदाहरणं देतो, सत्य काय सांगतं जाणून घ्या. आता ऐका ऐतिहासिक गोष्टी. शिवरायांचा तो गड जिथं त्यांनी शत्रूंना धूळ चारली, तिथं शिवरायांचा, संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला, तिथं जिजाऊंच्या, तिथं सईबाईंच्या, तिथं सोयराबाईंच्या आठवणी आहेत, हिरकणीची आठवण आहे. पण ह्या सगळ्यांच्या बाजूला कुत्र्याचं स्मारक. अरे, तानाजी मालुसरे पन्हाळ्यासाठी लढले, शेरासंग लढले, बाजीप्रभूंनी पावनखिंडीत प्राण सोडले, नेताजी पालकरांनी शत्रूंना कापून काढलं. यांचं स्मारक नाही आणि एका काल्पनिक कुत्र्याचं स्मारक उभं राहतं. हे काय चाललंय? आणि हो रे भाऊ, हे स्मारक शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आहे. अरे, हा अपमान नाही का? आता एक उदाहरण घ्या. तुम्ही गावात ऐकलं असेल, फलाण्याचा म्हातारा गडी गेला आणि त्याचा कुत्रा त्याच्या संगट गेला. अशा गोष्टी आपल्याला भावतात, कारण आपला जीव प्राण्यांवर असतो. पण म्हणून प्रत्येक गोष्ट खरी का मानायची? समजा शिवरायांनी कुलकर्णी कापला आणि तिथं त्यांचा पुतळा ठेवला तर, किंवा पुरंदरेचा गाढव म्हणून एखादा पुतळा उभा केला तर, हे यांचं काय? सगळं खरं नाही ना. मग वाघ्यांचं काय वेगळं आहे? हा कुत्रा काल्पनिक आहे. नाटककार राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या राजसन्यास नावाच्या फक्त एका बारकुशा नाटकात एक गोष्ट सांगितली. त्या नाटकातल्या गोष्टीचा आधार घेऊन टिळकांनी उभी केलेली खोड आहे ती. आता विषय निघालाच तर सगळं खोदणार. त्याच्यासाठी लवकरच वेगळा व्हिडिओ बनवणार. आणखी आहे का, पुरातत्व विभाग, ASI पण म्हणताय की ह्याला काहीच आधार नाही. मग हा पुतळा कुठून आला? हा पुतळा उभारणाऱ्यांचा हेतूच संशयास्पद होता. इतिहासाला तोडून मोडून दाखवायचं. संभाजी ब्रिगेडने 2011 मध्ये याला विरोध केला. म्हणाले हा अनैतिहासिक खोडसाळपणा आहे, हटवा. पण काय झालं नाही. आणि 23 मार्च 2025ला काल परवाच छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, हटवा हे स्मारक असं सांगितलं. पण तरीही हे तसंच आहे. आता यांचं डोकं लढवा. हे स्मारक कोणी बांधलं? 1936 मध्ये काही लोकांनी हे उभारलं. का? म्हणे निष्ठेचं प्रतीक म्हणून. पण खरंच का, की ह्यामागे काही काळं डाव आहे? शिवरायांचा खून करणाऱ्या शत्रूंनी किती कपट रचले. आपण अफजल खान आणि औरंगजेबातच अडकलोय. आणि आता ह्याच रायगडावर त्यांच्या समाधीपेक्षा उंच कुत्र्याचं स्मारक. हा अपमान नाही का? कुणीतरी जाणून बुजून शिवरायांचं महत्व कमी करण्याचा डाव खेळलाय, असं नाही का वाटत? आणि हो र, जर कुत्र्याचं स्मारक हवं असेल तर मग रायगडावरच का, दुसरीकडे बांधा ना. पण नाही, इथंच शिवरायांच्या समाधीच्या बाजूलाच. हा खोडसाळपणा नाही तर काय? होय र मर्दांनो, हे ऐकून तुमच्या अंगावर काटा आला नाही का? आपल्या शिवरायांचा तो गड जिथं त्यांचा आत्मा वास करतो, तिथं हा खोटा खोडसाळपणा का सहन करायचा?
होय रे भाऊ, रायगड म्हणजे काय? हा फक्त गड नाही, हा आपल्या शिवरायांचा आत्मा आहे. जिथं त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, जिथं त्यांनी शत्रूंना नामोहरण केलं आणि तिथंच त्यांची समाधी सुद्धा आहे. पवित्र जागा, पण या पवित्र जागेवर एक खोटं स्मारक. अरे हे रायगडाचं पवित्र भंग करणार नाही का? ना विसरलो आपण, आपल्या हिरोंना विसरलो आणि एका कुत्र्याला उंच जागा दिली. तानाजी, बाजी, हिरोजी, हंबीर मामा, बहिरजी, संभाजीरायांचा आत्मा रडत असेल रे याला बघून. आपण काय करणार? चूप बसणार का? नाही रे, सरकारकडे मागणी करा, ही समाधी हटवा. रायगड पुन्हा पवित्र करण्याची वेळ आली आहे. पत्र लिहा, आवाज उठवा आणि या खोट्या स्मारकाला खणून काढा. हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि सांगा तुम्हाला काय वाटतंय. रायगडावर कुत्र्याचं स्मारक हवं की आपल्या हिरोंचं? त्रिशूल चॅनल तुमच्या सोबत आहे. जय भवानी, जय शिवराय.